वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा।
फुलाचे कुलदेवाला जाऊन गावांची बोलवा धवला रे नीला अन त्या मुलाऱ्या दादाला बोलवली गावान हालत गाजली न प्रियंका ताईची हालत गाजली जात्याला घेतली फिरकी चावून दलायला 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 हे चापिया फुलांची मोठी बाग अंगणी आले फुलून ग चापिया फुलांची मोठी बाग अंगणी आले फुलून ग
मुलगी आहे आणि खूप प्रेमळ आहे बोला. आणि खूप हट्ट पण आहे ती. हो, हट्ट मी तिचे खूप पुरवले. तिला काय पाहिजे ते मी तिला दिलंय. खूप खूप ती मायाळू आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिच्याबद्दल बोलावं तरी काय, तिच्याबद्दल बोलू तेवढं आपल्या सगळ्यांसाठी कमीच आहे. तिथं आता लहानपणापासून राहिली, आता आपल्याला सोडून जाणार. किती वाईट वाटतं आपल्याला सगळ्यांना. आता मला सांगायलाच म्हणजे ते शब्दच नाही आहेत तिच्या पुढे. जाणार आपल्याला किती वाईट, म्हणजे काय बोलायला काय आहेच नाही. काय बोलायचं ती काय सगळ्या तिला जेवढं बोलू कमीच आहे बघायला गेलो तर. आता तिने सगळे तिचे जेवढे पप्पाने सगळे तिचे हट्ट पुरवलेले आहेत, तिला पाहिजे ते तिला सगळं दिलेलं आहे. तिला काय, मला पण सगळंच दिलेलं आहे, अजून पण देतात सगळं तिला, मला सगळ्यांना सगळ्यांचे हट्ट पुरवतात. अजून तिला काय तिच्या ज्या इच्छा असेल तर पुढे पण आम्ही पूर्णच करणार. त्या नवऱ्यानी पण करावं, आम्ही पण करणार आहे तिच्या इच्छा पूर्ण सगळ्या. सर म्हणजे तिच्या आता आपल्याला आता काय वाटत नाही, पण ते आता शेवटी नंतर गेल्याच्या नंतर आपल्याला समजेल. ती सगळ्या सुखात राहावा, सगळ्यांनी तिचा सगळ्या म्हणजे जसे आम्ही लाड पूर्ण केले तसे तिचे सगळ्यांनीच करावा. आता का तिला काय कमी नको पडून देऊ दे फक्त बस. काय वाटतं आज मला मी तिच्या जेव्हा घरात जेव्हा पोरं बघायला यायची जो कोणी, तेव्हा मी स्वतःहून थांबायचो नाही. का तर मला तेव्हाच एवढं हे वाटायचं, मी एक दिवस पण थांबलो नाही. जेव्हा मुलं यायची घरात बघायला तेव्हा मी एक दिवस पण म्हणजे असं एक दिवस थांबलो नाही. आता पण ज्याच्यासोबत जमलेले ते जिजूंसोबत ते आलेले फर्स्ट टाइम, तेव्हा पण मी घरी नव्हतो. शेवटी मम्मीने नंतर सांगितलं का बाबा असे असे येणार आहे, तू थांब आज. मग तेव्हा मी थांबलो आणि म्हणजे त्यांना बघितलं. जिजू पण ते काय भारीच होते, त्यांना ते एकदम सिंपल आहे, त्यांचं टेन्शनच नाहीये. साधे भोले एकदम, कोणाच्या आद्यात नाही मध्यात, एकदम व्यवस्थित आहेत. आपण दोन शब्द त्यांना उलटे जरी बोललो तरी ते आपल्याला उलटे बोलणार नाही, असे आहेत ते. त्यांच्याबद्दल ते पण चांगले आहेत, सगळेच चांगले आहेत. घरातले पण त्यांचे सगळे चांगले आहेत. जसे आता चांगले आहेत तसे त्यावेळी नंतर पण सगळे तसंच तिला, जसं आम्ही तसंच सांभाळलंय तसंच तिला पुढे सांभाळावा. तिचे जे हट्ट आहेत तिला सगळे पूर्ण करू दे. ही आमची जस्विका, अगदी हिच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा प्रवास किती सुखद आणि किती गोड होता. इतका गोड होता की मला ते शब्दात मांडता येणार नाहीये, तरी पण मी माझ्या 2 शब्दात ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जन्म झाला तेव्हा एवढीशी छोटीशी बावलीसारखी जस्विका आमच्या वहिनीच्या उदरातून जन्म घेतला तिने. तिला दीदी बोलायचो, जस्सू, आणि हिचं नाव जस्विका. जस्विका नाव हे मीच ठेवलेलं आहे तिचं. हा, आणि इतकी गोड मुलगी होती, इतकी शांत, डिसिप्लिन, अगदी कुणाला काही एक शब्द न बोलणारी, ना कुणाशी भांडणारी, मस्त स्वतःच्याच धुंदीत स्वतःच्याच दुनियेत असणारी, परत आणि काही प्रोग्राम असले सर्वांना मिळून मिसळून राहणारी, सगळ्यांना आवाज देणारी. आम्ही दिसलो की आत्या आत्या करणार, इतका आनंद व्हायचा ना तिने आवाज दिला की खूप छान वाटायचं. माझ्या लग्नाच्या अगोदर तर ती समोरच राहायची. समोरच राहिल्यामुळे वहिनी, हिची मम्मी आणि मी, आम्ही इतके जवळचे फ्रेंड्स होतो ना. म्हणजे वहिनी आणि नणंद भावजाईचं नातं कमी, पण मैत्रिणींचं नातं खूप चांगलं होतं आणि खूप जास्त होतं. खूप माया प्रेम होती त्या नात्यामध्ये. आणि त्या नात्यामध्ये ही 2 मुलं, त्या नात्यामध्ये ही 2 गोंडस मुलं जन्माला आली. एक बंटी आमचा आणि एक आमची जस्विका. जस्विकाच, बंटीचं तर काय, बंटी तर छानच होता, बंटीचं तर काही सांगायलाच नको आहे. आणि जस्विकाला शाळेत जायचा कंटाळा यायचा हा खूप. हा, शाळेत जायला रडत रडत जायची ही. आणि एक आमचा भावेश, ते 2 जण एकाच वर्गामध्ये होते, पण शाळेत जाताना इतका कंटाळा यायचा ना तिला. आता सासरी जायला तर नाही, पण आता आज ती जाणार. खूप अंतःकरण जड होतंय. आज ती माझी भाची आहे, भाची असून माझी मुलगी सुद्धा मी असं समजते. पण ती जाण्याचं दुःख नाहीये, पण तिने सुखाचा संसार करावा, तिच्या संसारात ती मस्त मग्न व्हावी, चांगला सगळ्यांना सांभाळून घ्यावा, हीच एक अपेक्षा आहे. चांगल्या गोष्टी सांग. जस्विकाला आम्ही लाडाने दिली, खूप खूप जीव लावते आम्हाला. हा, खूपच. जस्विका, आज तुझं लग्न होईल. लक्ष्मीच्या पावलाने त्या घरात प्रवेश कर. त्यांचा सुख दुःख सगळ्यात त्यांना साथ दे. सासू सासरे
बहिणी नंद काय ज्या असतील सगळ्यांना मिळून मिसळून त्यांच्या प्रत्येक इच्छा अपेक्षा पूर्ण कर. इच्छा ते जे तुला सांगतील हा ना हा ना ते म्हणाले खारट तर खारटच, हा गोड नाही म्हणायचं, गोड असलं तरी खारट. तू आज चाललंय आम्हाला खूप खूप असं म्हणजे खूप खराब वाटत की खराब नाही वाटत, खूप आनंद होतोय की आमची मुलगी असं दुसरीकडे संसार करायला चालली आता. मम्मीला कधी एकटी सोडली नाही, मम्मीच्या नेहमी बरोबर मम्मी 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 म्हणजे तुझी खास जवळची मैत्रीण, जीवाभावाची. तिला फ्रेंड्स पण नसतील एवढे जी मम्मीला सगळ्या गोष्टी लिमिटेड फ्रेंड्सच नाहीच्या हिशोबातच बस मम्मी म्हणजे तिचा सगळा सगळं. त्रास नाही, ती जन्माला आल्यापासूनच म्हणजे अशी शांत शांत एकदम शांत. पण तिचा असा त्रास म्हणजे वेगळा काय नव्हता, फक्त खाण्यासाठी आणि शॉपिंग हा त्रास तिचा खूप. शॉपिंग ज्या वस्तूला हातला तिला पाहिजेच असायची. ती लहान होती, छोटी होती ना एकदम, तेव्हा तिला म्हणजे भूक कधी सहनच नाही झाली. तिला जेव्हा भूक लागायची तेव्हा लगेच पळत यायची. तिच्या पायात असे पैजण घातलेले मी लहान होती तेव्हा. तर ती मला अशी म्हणजे मला ती घरात आली ना तर मला अशी धडकी भरायची का ही आली माझी, हिला काहीतरी खायला द्यायलाच लागणार मला. मग ती आली ना, मला असं नसलं ना काहीतरी मला असं खूप असं म्हणजे खूप वाईट पण वाटायचं. आणि तिला म्हणजे अशी भूक कधी सहन झालीच नाही. तिला दे बोलल्यावर द्यायलाच लागायचं. ती बाहेर असली का ती पैजणांचा आवाज आला का मला धडकी भरायची, हा आता काहीतरी द्यायलाच लागणार. आणि शाळेत ती कधी म्हणजे असं हे नाही तिचं, कधी शाळेत जायला रडली नाही. अभ्यास तिने स्वतःहून केला, तिला कधी शिकवायला नाही लागलं. जसं मुलाला शिकवायला लागलं हाताला धरून तसं हिला शिकवायला नाही लागलं. ती स्वतःहून गेली, शाळेत पण स्वतःहून जायची, अभ्यास स्वतःहून करायची, अभ्यासात पण हुशार होती. मुलं तर दोन्ही हुशार होती माझी, पण ही माझी थोडी अशी. पण तिला जसं समजायला लागलं तसं तिचं शॉपिंग म्हणजे हा तिचा मोठा शौक आहे. शॉपिंग हा मोठा शौक. आणि खाण्यात तिला जे पाहिजे ते पाहिजेच. तिला जे म्हणजे द्यायलाच लागणार. तिला नाही दिलं तर तिचा जर वाढदिवस असला तर 6 महिन्या अगोदरच आमची शॉपिंग चालू झाली पाहिजे. म्हणजे खूप असं. पण आता असं म्हणजे खूप. आणि ती म्हणजे अशी मला सोडून कुठेच गेली नाही. आम्ही दोघी असं म्हणजे बाहेर निघालो तरी हातात हात धरून चालणार. ती म्हणजे माझ्या पदराला पकडूनच चालायची. सर्व लोक मला अशी बोलायची का म्हणजे हिचं लग्न झाल्यावर हिचं कसं होणार, ही राहणार का, ही तुम्हाला सोडून कशी जाणार, असं म्हणजे सगळी बोलायची. पण ती मला म्हणजे सोडून राहिलीच नाही. मला कुठं जाऊन पण दिली ना, जसं तिला म्हणजे समजायला अशी एकटीला कुठंच जाऊन नाही दिली. तू मला सोडून कुठंच जायचं नाही, न्यायचं तर बरोबर न्यायचं. त्याच्यानंतर काय ती बाईक चालवायला लागली, शिकली, 4 व्हीलर शिकली. जेव्हा ती आता तर गाडी शिकल्यापासून तर आम्ही दोघीच, तिचे पप्पा बरोबर मी कधी गेली जास्त कमीच गेली. आणि तिने मला जाऊनच नाही दिली. 4 व्हीलर तरी ती शिकली, पण तिच्या बाजूला मी बसली. आम्ही दोघीच जायचो, बाकी तिच्या बाजूला कोणी बसलाच नाही 4 व्हीलर मध्ये. आम्ही दोघीच जायचो. तिचा सपोर्टर होतो मी. तिला अंगाचं बिंदाच चालव, काय नाही घाबरायचं कशाला, काय होणार आहे, काही होत नाही, म्हणजे असं शिकवलं. ती अशी हट्टी खूप. आता पण ती तेवढीच हट्टी आहे, हट्ट खूप. म्हणजे जे पाहिजे ते पाहिजेच. आणि आता म्हणजे असं म्हणजे कसं घर आमचं पूर्ण खाली होणार. आम्ही 4 माणसं, मी त्याच्यात घर खाली करणार. कारण माझ्या बाजूला झोपायला माझ्या बाजूला, बसायला माझ्या बाजूला. तर म्हणजे असं म्हणा खूप म्हणजे असं वाईट वाटतंय मला. म्हणजे सासरे तिने असंच म्हणजे माझ्यासारखंच नाव मोठं करावं असं मला वाटतं, म्हणून तिने तसंच राहावं एवढं मला वाटतं. जावई तर मला खूपच छान आहे. जावयाचं काय शांत स्वभाव, बोलतात लाडाचा बोलतात. मला बोलतात काय तुझं जावई लाडाचं आहे का, तुझं जावई लाडाचंच आहे, खूप शांत आहे ते ना. म्हणजे असे खूप म्हणजे चांगले आहेत, खूप स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे साधे असे साधेपणा आहे त्यांच्यात. आणि ते नाही म्हणजे जास्त जशी आपली मुलं जशी म्हणजे बाहेर खूप अशी, तसं ते त्याचं तसं नाही. त्यांचं एक जॉब, त्यांचं एक घर, बस एवढंच केलं त्यांनी. त्यांच्या मम्मी पण त्यांना बाहेर नाही पाठवलं. आपली मुलं जशी चला बाहेर एन्जॉय हे ते ना तसं नाही करत ते. सांगू तो पण म्हणजे आहे खूप. म्हणजे मला आतापर्यंत नव्हतं वाटत का माझ्या मुलाला समज असेल, पण तो आता जेव्हा बोलतो समज देतो मला,
तेव्हा मला समजलं का हा याच्यात पण काहीतरी आहे, याला पण समज आहे. त्यांनी एवढी समज मला काही दिली नाही. जेव्हा हिचं लग्न जमलंय, आता जेव्हा जवळ आहे, तेव्हा तो मला समज देतो, आई कसं होणार, म्हणजे आपलं घर खाली होणार, तू आई जाम दे, आईचं लग्न झालं ना आपण थोडं म्हणजे हे हो. पण आहे म्हणजे त्याच्यात खूप समज आहे. मला आता समजलं. समजा मामा जरी त्याविषयी बोलत होता का काय म्हणजे असं आईला काय करायचंय, जे करायचं ते वडिलांनाच करायचंय, तेव्हा तो जेव्हा बोलला मामा समोर का नाही नाही असं थोडीच असतं. माझी आई जेव्हा गप्प बसते ना तेव्हा मला समजतं का काहीतरी दुःख आहे हिला, काहीतरी म्हणजे हिच्या मनात चाललंय, हिला काहीतरी टेन्शन आहे. असं जेव्हा तो मला बोलला ना तेव्हा मला असं खूप म्हणजे वाटलं का नाही काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी समज आहे याला. मला एवढं म्हणजे आधी नव्हतं एवढं मी त्याच्यात कधी बघितलं, पण आता आहे नाही. पण तो चांगला आहे खूप, म्हणजे असं कधी खोटं बोलत नाही, ही गोष्ट त्याची मला खूप आवडते. त्यांनी काहीही करू दे, कोणाला मारू दे किंवा कोणाला काहीही करू दे, कुठे मारामारी करू नये दे, कुठे काही करू नये दे, काही चांगलं करू नये दे, काही वाईट करू नये दे, पण तो मला सांगणार. माझ्याशी कधीच खोटं बोलला नाही तो, कधीच नाही. म्हणजे असं लपून नाही ठेवलं. जरी समजा आता एका पोरं कसे असतात, एखाद्याला मारून आले तर ते गपचूप बसतात, सांगत नाही. याचं तसं नव्हतं. एखादी चांगली गोष्टी करून आला तर ती नको आईला काय सांगायचं. एखाद्या वेळेस पैसा त्याच्याकडे आला तर काय आईला काय सांगायचं का आई मागेल या भीतीने, तो कधीच नाही. पैसा आला गेला काय सगळं म्हणजे त्याने माझी शेअर करतो. माझी दोन्ही पोरं म्हणजे असेच आहेत, माझ्याशी खूप शेअर करतात. माझे मिस्टर पण तसेच आहेत. त्यांना माझ्याशी होतं कधीच नाही. समजा लग्न झाल्यापासून तर काय ते नाहीच. म्हणजे असे मला खूपच त्यांनी प्रेम पण खूप केलंय आणि समजून पण खूप घेतलंय. आता समजा माझा स्वभाव तसंच आहे, थोडा आहे रागीट, बोलते तोंडावर मी पटकन, पण ते काय नाही बोलतील तेवढ्या पुरतं सकाळी चांगले होतात. म्हणजे हाय आमचा असा परिवार म्हणजे खूप छान आहे, खोटं न बोलणारा आणि एकमेकाला समजून घेणारा असं, म्हणजे सगळ्यांच्या मनात आणि कोणाचं वाईट न बघणारा. ही गोष्ट तर आमच्या चौघात आहे. आमचं जरी कोणी वाईट केलं तर आम्ही कोणाचं वाईट बघत नाही. म्हणजे हे चांगलं एक स्वभाव आहे ना आमच्यात, असं मला वाटतंय. पण हा आता काय बाकीच्या गोष्टी आहेत चालतंय. पण पोरं माझी दोन्ही चांगली आहेत, खूप छान. आणि माझे मिस्टर पण खूप छान आहे. म्हणजे आमचा परिवारच एक असं आहे ना तर त्याला नजर लागेल असं परिवार आहे माझा. हा मामा आत्या परिवार हे सगळे जेवढे जण आहेत तेवढे सगळे एकत्रच राहिलेले. हा सगळे म्हणजे असं आपल्याला वाटत कोणा आत्याकडे म्हणजे नकोच जावा, मामाकडे नको जावं वाटत असं वाटतच नाही आम्हाला. कधी जातो ना कधी त्यांच्या घरी जेवतो, असं कधीतरी असंच वाटतं आपल्याला. हा आता ते पण आपल्याला एवढा जीव लावतात. आज आपण एवढं मोठे झालोय, आता आपण झालो 28-29 वर्षात, तरी पण ते आपल्याला जीव लावतात. त्यांना असं लहान मुलं आपल्याला जीव लावतात. आपण पहिला राहिलेलो आहे तरी पण ते आपल्याला सांगतात अजून पण राहायला आहे सगळं. कोणच असं म्हणजे घरात कोणी एक जण पण असं आपल्या घरात वाईट नाही. घरातले आत्याचं मामाचं आमचे कुटुंबदार सगळे आमचे सगळेच म्हणजे आमची आई आमची दुर्वाई पण यांच्या डोक्यावरून नेहमी हात फिरवायची, अंकिता तुझी पोरं इकडे ये, इथे बस. माझं लग्न झालं तेव्हा पण मला आई सगळं सांगायची, अंकिता ये तू ये चुलीवर भाकरी कर, तुला इकडे मी शिकवते, तू इथे बस, तुला मी काय कापरे ठेवून देऊ का, हे करून देऊ का, सगळं म्हणजे आई मला तिथे राहायची तेव्हा सगळं आई मला शिकवायची. आणि पोरांना माझे कधीच हाडतूड नाही केलं. जरी त्यांच्या पोरांची लग्न होती तरी माझ्या पोरांना पर्सनल पैसे द्यायच्या, हे घे जस्विकाला वेगळे, प्रणवला वेगळे. म्हणजे त्या पण आई आमच्या खूप म्हणजे अशा खूपच म्हणजे चांगल्या आहेत. सर्व माझा परिवारच चांगला आहे. म्हणजे मी सगळ्यांना ओळखते, सगळ्यांना समजून घेते. आपल्या माणसं जवळ येतात कोण काय कसं आहे. अजून पण आम्ही कोणाला उलट सुद्धा पण बोललो नाही. आम्ही आता मोठे आम्हाला कोणी तेवढे काय हे नाही करत, तरी मग आपण म्हणजे त्यांच्या शब्दाला म्हणजे ते सांगतील ते आपण करतो. त्यांना आपण पहिला पोरं माझी कधीच म्हणजे उलट कोणालाच नाही बोलली. कोणी पण सांगावा का माझी पोरं आम्हाला उलट बोलतील दोघांना, पण बाहेर कोणालाच अजून उलट नाही बोलली. दाखवतो आम्ही काय बाहेर अजिबात नाही. बाहेर आम्ही काय कोणाला काय उलट नाही तुम्ही आमच्या मागून विचारा का ही पोरं कशी, पण माहेरी जरी गेलं ना मला सांगतात तो प्रणव किती चांगला आहे, ती जस्वी किती चांगले आहे. मग मला माहित आहे ना माझं काय आपली पोरं शेवटी आपल्याला त्रास देणार ना. पण बाहेर नाही कधीच नाही कोणाला उलट नाही बोलले, अजून कोणाला वाईट नाही बोलणार, कोणाला उलट नाही बोलणार. म्हणजे असं चांगला स्वभाव माझा परिवारच असा, माझा चौघ जण आम्ही आहे ना, माझा परिवारच असा आहे ना, माझं कुटुंब असं आहे ना का नजर लागण्यासारखंच आहे. कोणी आम्ही बाहेर पडलो ना तरी सगळे म्हणजे असं बोलतात काय आहे म्हणजे काहीतरी सगळे चांगले आहेत.
सगळे भाव काका एकच गोष्ट वाईट वाटतंय, तो आमचा काकाचा मुलगा आमचं बस नाही. हा तो बोलायचा पण तुझ्या दिदीच्या लग्नात एवढी मजा करू तेवढी मजा करू. तर नाही, आम्हाला त्यांचं काय- काकाचं तरी घेण्यादेणं नाही, पण तो नाही ना तेवढं आम्हाला बेकार वाटतं. तो आता असताना त्याने आम्हाला एक शब्दाने पण काय करून दिला ना. हो, खूप चांगला होता, खूप म्हणजे एवढा भारी होता ना. 22 वर्षाचा असताना त्याने समजा काय केलं? तो जो आता असता तर त्याने बोलायचा पण तेव्हा लहान होती तेव्हापासून बोलायचं माझ्या दिदीचं लग्न मला बघायचं आहे, मला दिदीचं लग्न म्हणजे सगळं काय करायचं दिदीच्या लग्नात. कधीच कधी आम्हाला कधी वाईट पण नाही बोलला एवढं काय झालं. पण तो त्याच्याबद्दल काय सांगायचं त्याच्या खूप घरात चांगला होता. आपल्या मध्ये नाही आहे पण ते आपल्यामध्ये तर काहीच नाही फेरफार कारणामुळे. पण ते शेवटी त्याची आपल्याला कमी भासते कारण तो आपल्यामध्ये नाही तर आपल्याला किती आहे. सगळी जण सोबत आहे, मावशी मामा आत्या जेवढे घरात कुटुंब तर सगळे आम्ही एकत्र आहेत. फक्त आता एक त्याची कमी भासते की तो आता आमच्यात कसा नाही. तो असता तर आता आम्ही आता काय करत असतो तो किती मजा करत असता. त्याचे मित्र परिवार केवढं काय केलं असतं. पण आम्हाला त्याचं बेकार वाटतं. फिल्डर असता आज आम्ही काहीच करायची गरज नसते आम्हाला. आम्हाला बघायची पण कोणाची हिंमत नसते. त्याची पण हिंमत आता कोणाची पण नाहीये. पण तरी तो असतो आम्हाला एक अजून धीर असता. हो, आधार होता, एक मोठा होता ना. दोन्ही मुलं वारलेली आहे. मोठा होता तो, म्हणून यांना आधार होता. आम्ही जरी समजा तो होता ना तेव्हा मी जर हिला घेऊन समजा खाली गेली तर तो आईस्क्रीम घ्यायला, तर मी गेली आईस्क्रीम घ्यायला तर तो तिथं उभा असायचा. मला सांगत हा फॅमिली पॅक घे आणि हिला बाहेर पाठवू नको, असं तो बोलायचा. एवढा चांगला होता म्हणजे. आणि आहेत म्हणजे हे रुपेश दादा, आता समजा हे तर समजा आमचे सक्के नाहीत, मानले नाहीत, पण एवढे मानतात ना. ही बाई ही त्यांची मिसेस, तो रुपेश बहिणीपेक्षा जास्त. तो आता पप्पांचा मित्र होता तो त्याच्या मित्र माझा मित्र झाला. पण तो आता आणि मित्र हिला आहे का, पण तो आता घरातले मेंबर सारखा म्हणजे असं आहे. त्यांनी तो खूप असं म्हणजे वाटत खूप नाही का तो बाहेरचा कोणी आहे. खूप करतो, खूप आणि करतो असा म्हणजे जसा आपला एखाद्या समजा नातेवाईकांनी करायला पाहिजे तसं तो आमचे फॅमिली मधून जसं आपण करत तसं करतात ते लोक. तो खूप करतो म्हणजे आमच्यासाठी ना, केलं त्यांनी खूप केलं आमच्यासाठी. म्हणजे तो कोणी नसताना आपला आज बघा तो आपल्यासाठी एवढा करतो म्हणजे मोठा भाऊ कसा आपण बोलतो आपल्या पाठीचे बोलतो. खूप प्रेम. हा म्हणजे याला त्याचा आधार असं खूप म्हणजे आधार दिला याला. आणि तो आहे इथेच, गेला बाहेर. खूप म्हणजे चांगला, ही मिसेस त्याची पोरगी ते लोक म्हणजे असे फॅमिली सारखे. आज 3 दिवस झाले कार्यक्रम चालू, कालपासून ते लोक इथंच आहेत, जात नाही त्या. कार्यक्रम आहे असं कोणाला वाटत नाही की कंटाळा आलाय जबरदस्ती जावं या तिकडे असं म्हणजे ट्रॅव्हल करावं लागेल असं कोणाला वाटत नाही. ते असं वाटतं कधी लग्न आहे आणि कधी आम्ही जातो सगळं काही करतो तिथे जाऊन. आता सगळ्यांनी बघायला गेलो तर आता आम्ही तर बरेच म्हणजे घरातली ते सगळ्यांनी एवढी शॉपिंग सगळं काय करायचं म्हणजे त्याला शेवटी आपल्यासाठीच केलं बघायला गेलो ना. असं ते एक तुषार दादा आहे तिचा, तो पण समजा एक मांडलेला भाव. पण तो त्यांनी तर असं केलंय ना हिच्यासाठी, यांनी पण नाही केलं, सख्या भावानी पण नाही केलं ना तेवढं त्या तुषार दादाने केलंय. त्याच्या मिसेसनी, त्याच्या आई, त्याचे वडील. तो आता येणार तर नाहीच कारण एवढा तो म्हणजे ही दिसली तर तो आता सध्या तो नाही हिंमत बी नाही करणार. तो मला एवढाच बोलायचा, काकी दीदीचं लग्न झालं ना मी सुटेन. म्हणजे तो कोण आहे माझा, सुटेन मी सुटेन असं मला बोलायचा. आणि आधार धीर म्हणजे प्रत्येक कार्यक्रम त्याने असं केलं ना, एकदम सांभाळून घेतलं. कुठले एवढीशी वस्तू पण मला कमी पडून ना त्यांनी दिली. तो स्वतः आणून ठेवत होता. नाही काकी हेच झालं पाहिजे, नाही काकी आपल्या घरी पाहुणी येणार, तिचे सासरचे येणार, त्यांना काही कमी पडता कामा नाही, असं तो मला समजवायचा. आणि मला सांगायचे त्याचे मामा घेऊन यायचे, मामा पण बोलायचे, ते त्यांना नुसता आवाज दिला ना तरी यायचे लगेच. पण तो एक म्हणजे असं ना, हिचा एकही बर्थडे त्यांनी मिस नाही केला. तो रात्रीचा केक आणि सकाळी तिला पाहिजे ड्रेस, भाऊबीज, तिची भाऊबीज, तिचा बर्थडे तर कधीच विसरला नाही. म्हणजे त्याने असं केलंय ना का सख्या भावांना पण नव्हती एवढी जाणीव, तेवढं त्यांनी केलं. खूप लाड खूप केले त्यांनी. पण तेच लोक आता नाही आहेत समोर. आम्हाला सगळ्यांची गरज, आम्हाला आत्यांची गरज आहे, काकांची, काक्यांची, काकांच्या पोरांची, आमचे जे आहेत मानलेले बिनलेले सगळे आमचे जवळचे, आम्हाला सगळ्यांची गरज आहे. आम्हाला आणि आवडतं, खूप आवडतं आम्हाला. असं नाहीच नाही. मला तेव्हा जेव्हा तिचं म्हणजे नाही तिचं लग्न जमलं ना तेव्हा मला असं वाटलं का नाही देवा मुलगीच नसावी.
असं मला वाटलं का नको, एवढं म्हणजे खूप दुःख आहे, खूप कठीण आहे म्हणजे पोरीला म्हणजे असं नाही, पण आता विचारच नाही करवत. ते ठरवायचं की आता जसं जेवढा आपण आनंद तिला ठेवलंय तसं तिला पुढे ठेवण्यासाठी आपण रडून कशाला पाठवायचं. आपण रडायचं आणि तिला म्हणजे असं दुःखात थोडी आहे. माणूस दुःख झाल्यावर रडतो, आपण आनंद असेल तर आनंदच राहून आपण हे करूया ना. आता रडायचंच नाही आपण, आता रडून काय आता जाणार आहे, शेवटी मुलगी आहे ती, आपण सावरून तिला नाही मला असं हे वाटतंय का नाही मुलगी म्हणजे आता वाटतं नको, मुलगी नको असं वाटतं का. एवढं म्हणजे आपण वाढवायचं, एवढी मोठी करायची. मी पण कोणा तरी घरातून आली, पण नाही ना, मुलगी जाणार म्हणजे खूप मोठंच दुःख आहे ते. खूप म्हणजे कसं करणार, कसं म्हणजे ती करेल का, तिला जमेल का, तिला सगळ्यांना घेता येईल का, जमून उठेल का, सकाळी कशी उठेल, 10-11 वाजता उठणारी माझी पोरगी आता कशी. ती सांगते काय नाही, दुसऱ्याच्या घरी गेल्यावर थोडी झोप येते. नाही ती मला समजवते, पण नाही ती जाणार म्हणजे नाही कुठेतरी ते सगळं म्हणजे तो एक पुरा कोणा खालीच झाला माझा. जरी येणार 8 दिवसात, महिन्यात, तरी पण नाही ना, तिची जागा काय, ती जागा ती रिकामीच ना, तिची पोरीची जागा घेतली नाही कोणी घेऊ शकत. सांगून ठेवलंय, बाबा तिला आमच्या इथे पाठवून जा, आम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही, आम्हाला ती पाहिजे. आपल्यातून एकदा तरी तिला इकडे शॉपिंग, येऊ दे. पप्पांची शॉपिंग, दादाची शॉपिंग, आम्ही दादाला shopping आम्हाला ऑनलाईन आमची चॉईसची आम्ही कधीच केली नाही. तिच्या choice ची. तिच्या choice ची. पप्पाने पण तिच्या चॉईसचे कपडे घेतले, मी पण तिच्या चॉईसचे कपडे घेतले. तुम्हाला चॉईसच आम्हाला- नाही, आम्हाला तुम्हाला choice चॉईसच ना, सांगेल तुम्हाला चॉईसच नाही. आणि तिची शॉपिंग मीच करायची, माझ्या चॉईस सगळं ती घेते. तिच्याच पसंत तिची करायची, तिला जर आवडली तर तिला आपण करायची. तिच्या जी मनात येते ती आपण करूया. दीदी म्हणजे काय, दीदीचा प्रत्येक वाढदिवस माझ्याशी साजरा झाला. लहान असताना मी आल्याशिवाय केटच थांबणार नाही. दीदी म्हणजे अजून प्रॉब्लेम छोटीशीच आहे असं वाटायचं. आता पत्रिका छापणार, जसवी का नाव बघितलं, दीदीचं लग्न होणार, आपले सासू जाणार, जसे लाजप्रमाणे ती वाढली तसं तिच्या सर्व इच्छा सासरी पूर्ण व्हावं आणि होतीलच. तशी काय आपली दिदी हट्टी नाही, प्रत्येक माणसाला समजून झालेलं आहे. ते काही खाण्यापिण्याचं जास्त हे नसतं, ते कधी चिकन आवडतं, त्याच्यामुळे आम्हाला खर्च कमी होतो दिदी आल्यानंतर. असं टाइम आली का एकदम मस्त, सर्व लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांची प्रेमाने वागते, सर्वांना आवडलं बोलणार. कधी फोन नाही केला 2 दिवसात तर दिदीचा फोन येईल, मामा कुठे आहे. डोंबिवलीमध्ये आल्यानंतर तिचा हट्टच असतो, तुम्ही घरी जा मामा, इथे आला आणि येत नाही. म्हणजे असं छोट्या मुलांना सुद्धा ती प्रेमाने घेणार, त्यांना खाऊन काय पाहिजे ते देणार. आज तिच्या स्वभावामध्ये जी गर्दी आहे ती, पण प्रत्येक माणूस आपल्या घरी काढून दिदीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावत आहे. पण दिदी अशी कोणाच्या कार्यक्रमात जाणारच, कधी कोणाला उलटलं म्हणून काय नाही. कधी घरी आल्यानंतर फक्त घरामध्ये काय नसतं तरी पण आपल्याला लगेच पार्सल मागवणार. म्हणजे आपल्या मुलांचं आवडतं खाऊन दीदीकडे गेलं तर टेन्शन नसतं, दीदी लगेच आपला ऑर्डर करतात पटकन. आणि कधी आता दीदीच्या ऑर्डर चालूच असतात, दीदीचं जास्त ऑर्डर जास्त लक्ष असतं. ऑनलाईन खरेदी जास्त असते दीदीची, खाण्यापासून तर कपड्यांपर्यंत सर्वच काही गोष्टी. त्यामुळे ते सुद्धा दीदी हट्ट पूर्णच होती. मामांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. बाकीचं लग्न होऊन बाकी झालं, त्याचं दुःख तर आहेच, पण आनंदही तेवढाच आहे. त्याच्याला आपल्या बाकीचं लग्न होत आहे आणि सर्व गोष्टींचा एक जोडीदार मनासारखा भेटलेला आहे. चांगला जॉबला आहे ते, घरचं चांगलं आहे त्यांचं, आणि एक छोटी फॅमिली आहे, त्यामुळे जास्त काही बर्डन नसतं तुझ्यावर. ते सुद्धा खूप छान आहे. म्हणजे जसं बघायला आले तर दीदीला कोणी बघायला नाही तर पहिला पण मला असायचा की असे पाहुणे येऊन गेले, जरा बघ त्यांची इन्क्वायरी कर. आणि मुलाची इन्क्वायरी केली, चांगली निघाली, मग मी बहिणी माझ्या हत्या केला की बघ चांगलं आहेस तर आता आपण जाऊन नको देऊ, आपण त्याला बोलूया पुन्हा. ते आले, सर्व व्यवस्थित वाटलं, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांचं घर सर्व आम्हाला चांगलं आवडलं तिथे. मग आम्ही ते लग्न जमवलं. लग्न जमवल्यानंतर मग दीदीचे हट्ट खूप होते आमचे की मला प्रत्येक कार्यक्रम व्हायला पाहिजे. ती मनातून नाही बोलत होती, परंतु आम्हाला कळत होते की नाही सर्व कार्यक्रम दीदीचे करायलाच पाहिजे. त्यामुळे दीदीचे सर्व
कार्यक्रम म्हणजे साखरपुडा झाला, त्याच्यानंतर सर्व गोष्टी म्हणजे एकदम व्यवस्थित कार्यक्रम पार पडले. आज माझं लग्नाचा सोहळा तिथेच एक अट्टा होतं की माझे डेकोरेशन माझ्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे, म्हणजे असं. आणि तसंच सर्व गोष्टी केल्या. जे आई वडिलांनी काही कुठे कमी जाणून दिलं, तुला जे पाहिजे ते दिलं. आता तुझ्या हट्ट पूर्ण नव्याने तशी तुम्ही करावे. आता लग्न घटिका जवळ चालली आहे, म्हणजे आता आजचा लग्न घटिका चालू झाली आहे. दीदीने सुखाने जावं आणि सुखाने संसार करावा ही तिची सुख आणि प्रार्थना आहे. म्हणजे दीदीला सगळं सुख मिळावं बस एवढं सांगतो. 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का दारों का सबसे कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. लहान बहीण आहे, आम्ही मोठ्या बहिणी आहेत तिच्या, पण आम्ही सगळे तिला लाडाने दीदीच बोलतो. तिचा स्वभाव एवढा गोड आहे की तिने सर्व नाती म्हणजे एकदम प्रेमाने सांभाळून ठेवले आणि सर्वांना खूप लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खूप प्रेम करते ती सर्वांना. कधी घरी आलो तर तिला असं होतं काय देऊ आणि काय नको, जेवढं घरात असेल तेवढं ती आमच्या समोर आणून ठेवते. हे खा ताई, ते खा ताई, ते खा. आणि आम्हाला म्हणजे खात्री आहे की ती सासरी पण सर्व माणसांना तशीच प्रेमाने जोडून ठेवते जशी तिने इकडे जोडून ठेवले. खरंच तिचा स्वभाव म्हणजे खूप खूप चांगला आहे. कधी आम्ही फोन नाही केला तरी ती स्वतःहून फोन करणार, ताई कधीतरी आमच्याकडे पण राहायला ये. तिला खूप आवड आहे माणसांची आणि आम्हाला माहिती आहे की ती तिकडे पण माणसं अशी जोडणार आणि सर्वांना प्रेमाने बांधून ठेवणार. आमच्याकडे आली की आम्ही सोबतच फिरायचो, बसायचो, इकडे तिकडे जायचो. खूप आठवण येते आम्हाला. आणि आम्ही फिरायला गेलो तरी सोबतच असायचो. फिरायला जायच्या तिला फोन करायचो, तिथे हे कपडे घे, ते कपडे घे. तिथे तर आम्हाला फोन करायची, ती रोज फोन करायची. आता मला तिची खूप आठवण येते. दीदी खूप चांगली आहे. अजून का दीदी आम्हाला खूप लाड करते आणि ती आम्हाला रोज खाऊ आणते. रक्षाबंधनला बी तिला बघते मी, ती खूप खाऊ आणते आम्हाला. ती दीदी खूप चांगली आहे. अजून का दीदी आम्हाला खूप लाड करते आणि ती आम्हाला रोज खाऊ आणते. रक्षाबंधनला बी तिला बघते मी, ती खूप खाऊ आणते आम्हाला. तिची आठवण येईल आम्हाला. दीदी मी म्हणजे बहीण आहे माझी ती, आणि खूप म्हणजे सख्या बहिणीपेक्षा पण जास्त प्रेम करते. आणि असं नाही म्हणजे आजचं खूप वर्ष झाली ती म्हणजे असं फोन कर, किंवा माझी मुलगी नसली तर तिला फोन करून सारखं बोलवणार, अरे दादा कुठं गेलायस, तू हे खाऊ नको, तू डाईट कर, हे तर सांगतच नव्हते काय. म्हणजे असं एक तिचं पहिल्यापासून स्वभाव आहे. आणि जेव्हा तिने डाईट सुरू केला तेव्हा मी माधवबागमध्ये जाऊन डाईट सुरू केला. परत मी होता तसंच झालो. मला म्हणते अरे काय दादा तू हे डाईट करत नाहीस, हे नाही. आणि मी तिच्यावर म्हणजे पहिल्यापासून जास्त प्रेम करतो. म्हणजे असं तिला काय म्हणजे असं कधी तिने फोन केला तर आम्ही येतोच. आणि एक दिवस जरी नाही आला तरी मग ती फोन करेल, का नाही आलास, काय झालं. आणि तसं माझी म्हणजे मिसेस पण जास्त स्वतःच्या सख्या नंदाला फोन करत नसेल एवढी तिला फोन करते. दीदी तू काय, किंवा खरेदी करायची असेल तरी म्हणजे ती आता एक आम्हाला अशी जाणवेल, म्हणजे बाबा खरंच एक बहीण होती आणि ती आता लांब गेली वाशीला, आता परत तेवढा लांब जायला लागेल. हा जेव्हा मुलगा आला बघायला दीदीला तेव्हा मी प्रणव होता इथे. मग प्रणवनी फोन केला मला. मी जेव्हा अंगणेवाडीवरून येत होतो आम्ही दर्शन करून, आणि त्याच्या आधी मी तिरुपतीला गेलो होतो, महालक्ष्मी तिरुपती. बरोबर त्याच तारखेला आम्ही महालक्ष्मी तिरुपती जाऊन आलो होतो गेल्या वर्षी. आणि 1 वर्ष नाही झाला आणि 30 तारखेला आमचं दीदीला तो मुलगा बघायला आला. आणि दीदीनी फोन करून सांगितलं मला दादा तो मुलगा आवडतोय. मी बोललो तू मामाशी बोलणं झालं, बोलले मामांना आम्ही कळवलंय चौकशीसाठी. पण आम्ही जेव्हा फोन केला तेव्हा आम्हाला एक शुभम म्हणून ज्याला फोन केला तोच डायरेक्ट शुभम म्हणून मुलगा त्या गावातला होता. मग त्या मुलाने आम्हाला स्टोरी सांगितली. बोलतो मी शुभम आहे, पण बोलतो माझं नाही, बोलतो रुपेशला असा एक मुलगा आहे आणि तो खूप छान आहे, बोलतो तुम्ही बिंदास द्या, कलरकडे बघू नका, मुलगा खूप छान आहे, स्वभावाने छान आहे.
तर प्रणवचं पहिल्यापासून होतं थोडं म्हणजे शेवटी आपली बहीण आहे, इकुलती एक आहे, आपल्याला जरा दादा हे, पण मी नंतर प्रणव सांगला खरंच खूप छान आहे आणि आपण तयार होऊ. मग प्रणवही तयार झाला, बोला दादा चल, दिदीची खुशी तिथं आपली खुशी. आणि मग दिदीने पण सर्वांना आम्हाला सांगितलं नाही मला आवडतो तो, आणि आम्हाला निर्णय मग आमचा फायनल झाला. मग त्या लोकांना आम्ही बोलवलं, तर त्या लोकांनी पण एवढी घाई केली, म्हणजे त्यांना दिदीचा स्वभाव किंवा काय आवडलं माहिती, पण त्या लोकांनी पण खूप घाई केली. म्हणजे आपण लगेच टिळा लावायचा प्रोग्राम, लगेच सर्व त्यांनी प्रोग्राम सुरू केले. मग आम्ही बोललो आम्हाला लग्नाला तरी थोडासा टाइम द्या, आणि मग त्यासाठी आम्ही थोडासा तो लेट घेतला कार्यक्रम लग्नात. सगळे म्हणजे असे जीव ओवाळून टाकतात. बघायला गेलं तर आज म्हणजे माझ्या ताया झाल्या, दादा झाले, असे आज घर भरलेलं वाटतंय. मला खूप आवडतं घर भरलेलं, घरात माणसं असलेली. मला अशी घर भरलेलं असेल ना तेवढं भारी वाटतं. म्हणून घरात कार्यक्रम असला ना मला खूप आनंद होतो. पण आज ना आनंदच नाही होते. म्हणजे आज असं वाटतंय की आज मी म्हणजे आज 2 दिवसांनी जाणार. सगळे म्हणजे असे जीव ओवाळून टाकतात. बघायला गेलं तर आज म्हणजे माझ्या ताया झाल्या, दादा झाले, असे आज घर भरलेलं वाटतंय. मला खूप आवडतं घर भरलेलं, घरात माणसं असलेली. मला अशी घर भरलेलं असेल ना तेवढं भारी वाटतं. म्हणून घरात कार्यक्रम असला ना मला खूप आनंद होतो. पण आज ना आनंदच नाही होते. म्हणजे आज असं वाटतंय की आज मी म्हणजे आज 2 दिवसांनी जाणार. दादा मला म्हणजे तो एवढा हळवा आहे मला असं कधी वाटलंच नव्हतं. तो जेव्हा बोलला ना साखरपुडा झाल्यावर एक दिवशी आईला बोलतो की आपली दिदी जाणार ना, बोलतं कसं ना, बोलतं लहानाची मोठी करायची ना दुसऱ्यांच्या घरी पाठवायची. मी बोलली कसं म्हणजे एवढ्या वर्षात काय कधी एवढं बोलला नाही. आणि मला फक्त एकच वाटतं की त्याला त्याच्या आयुष्यात त्याला सगळं भेटावं, तो सुखी राहावा. मला असा जोडीदार हवा होता म्हणजे की त्याला पण थोडं समजून घ्यायला हवं होतं. मला घेईलच पण त्यालाही तेवढा आधार पाहिजे होता, त्याच्या सोबत नेहमी उभा राहणारा पाहिजे होता. आणि ते आहेत, ते मला नेहमी बोलतात की आता म्हणजे साखरपुडा झाला तर बोलतो ना आम्ही, तर ते मला स्वतःहून सांगतात की बंटीच्या लग्नात आपण हे करू, बंटीच्या लग्नात आपण ते करू. म्हणजे मला असं म्हणजे देवाने मला मी केलं, पण देवाने मला सगळं दिलं. एवढी सोन्यासारखी माणसं दिलेत, घर भरून माणसं दिलेत. असं कोणाचंही हे नाही वाटत. एक फक्त आमचा किओ असता तर अजून मला भारी वाटलं असतं. म्हणजे किओ डॉग आहे आमचा, पण तो आत्ताच वारला 2 वर्षापूर्वी. कधीच मला म्हणजे असं तो गेला तेव्हा मला असं समजलं की माणूस जेव्हा असतो ना तेव्हा त्याची कदर करावी. गेल्यावर खूप वाईट वाटतं. तो आज असता तर मी खूप स्वप्न बघितलेली की तो असताना तर मी जसे कपडे घेईन ना तसेच त्याला कपडे शिवीन, तसंच त्याला मंडपात फिरवीन. म्हणजे कोणाला नाही आवडला ना तर त्याला कोणी बोललं ना की एक आहे आम्हाला नाही आवडत, याला सोफ्यावर नको बसू, याला असं नको करू, मला खूप राग यायचा की म्हणजे तो शेवटी एक पार्ट होता आमच्या घरातला. तो गेला, त्याला मिस करतोय. भाऊ माझा मोठा भाऊ होता, काकाचा मुलगा, तोही खूप जीव लावायचा. खाली मला म्हणजे मी कधी दुकानात तरी गेली ना तरी मला बोलायचा तू कशाला आलीस, का आलीस, जा मी घरी पाठवतो सगळं. तो आज असता, तो पाठी उभा राहिला असता, सांगितलं असतं की नको तू नको घाबरू, मी आहे. मला अजून चिंता नसती की माझा दादा म्हणजे आहे, त्याला सांभाळणारं पण कोणतरी आहे. तसं तुषारदा आहे, रुपेशदा आहेच. तुषारदानी तर एवढे माझे हट्ट पुरवलेत ना, खूप हट्ट पुरवतो. माझ्या 14व्या बर्थडेला त्यांनी 14 रॅपिंग केली होती, गिफ्ट रॅप केले होते 14. आणि म्हणजे 12 वाजता बर्थडे करायची सुरुवात तुषारदानीच केली. आणि रुपेशदाची तर मी वाट बघते कधी कोकणात गेला मला जे आवडतं ते तू घेऊन येतो, आंबे सगळं घेऊन येतो. काय बोलू, आई 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 मला असं वाटतं ना की मैत्रीणच होती माझी. आईला सोडून कसं जाऊ. आता नाही, आता असं वाटतंय की नको, काहीच नको, हे फक्त आईजवळ बसावं आणि आईजवळच राहावं. आता एवढं कोण म्हणजे आईने मला न मागता पण ते समजलंय. मी 1 हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का दारों का
सबसे कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उमर हमें संग रहना है. लहान बहीण आहे, आम्ही मोठ्या बहिणी आहेत तिच्या, पण आम्ही सगळे तिला लाडाने दीदीच बोलतो. तिचा स्वभाव एवढा गोड आहे की तिने सर्व नाती म्हणजे एकदम प्रेमाने सांभाळून ठेवले आणि सर्वांना खूप लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खूप प्रेम करते ती सर्वांना. कधी घरी आलो तर तिला असं होतं काय देऊ आणि काय नको, जेवढं घरात असेल तेवढं ती आमच्या समोर आणून ठेवते. हे खा ताई, ते खा ताई, ते खा. आणि आम्हाला म्हणजे खात्री आहे की ती सासरी पण सर्व माणसांना तशीच प्रेमाने जोडून ठेवते जशी तिने इकडे जोडून ठेवले. खरंच तिचा स्वभाव म्हणजे खूप चांगला आहे. कधी आम्ही फोन नाही केला तर ती स्वतःहून फोन करणार, ताई कधीतरी आमच्याकडे पण राहायला ये. तिला खूप आवड आहे माणसांची आणि आम्हाला माहिती आहे की ती तिकडे पण माणसं अशी जोडणार आणि सर्वांना प्रेमाने बांधून ठेवणार. आम्ही सोबतच म्हणजे आमच्याकडे आली की आम्ही सोबतच फिरायचो, बसायचो, इकडे तिकडे जायचो, खूप आठवण आम्हाला. आणि आम्ही फिरायला गेलो तरी सोबतच असायचो. फिरायला जायच्या तिला फोन करायचो, दीदी हे कपडे घे, ते कपडे घे. दीदी पण आम्हाला फोन करायची, रोज फोन करायची. आता मला खूप आठवण. दीदी खूप चांगली आहे. अजून का दीदी आम्हाला खूप लाड करते आणि ती आम्हाला रोज खाऊ आणते. रक्षाबंधनला बी तिला बघते मी, ती खूप खाऊ आणते आम्हाला. तिची आठवण येईल आम्हाला. दीदी मी म्हणजे बहीण आहे माझी ती, आणि खूप म्हणजे सख्या बहिणीपेक्षा पण जास्त प्रेम करते. आणि असं नाही म्हणजे आजचं खूप वर्ष झाली ती म्हणजे असं फोन कर, किंवा माझी मुलगी नसली तर तिला फोन करून सारखं बोलवणार, अरे दादा कुठं गेलायस, तू हे खाऊ नको, तू डाईट कर, हे तर सांगतच होते काय. म्हणजे असं एक तिचं पहिल्यापासून स्वभाव आहे. आणि जेव्हा तिने डाईट सुरू केला तेव्हा मी माधवबागमध्ये जाऊन डाईट सुरू केला. परत मी होता तसंच झालो. मला म्हणते अरे काय होतं तू हे डाईट करत नाहीस, हे नाही. आणि मी तिच्यावर म्हणजे पहिल्यापासून जास्त प्रेम करतो. म्हणजे असं तिला काय म्हणजे असं कधी तिने फोन केला तर आम्ही येतोच. आणि एक दिवस जरी नाही आला तरी मग ती फोन करेल, का नाही आलास, काय झालं. आणि तसं माझी म्हणजे मिसेस पण जास्त स्वतःच्या सख्या नंदाला फोन करत नसेल एवढी तिला फोन करते. दीदी तू काय, किंवा खरेदी करायची असेल तरी म्हणजे ती आता एक आम्हाला अशी जाणवेल म्हणजे बाबा खरंच एक बहीण होती आणि ती आता लांब गेली वाशीला, आता परत तेवढा लांब जायला लागेल. हा जेव्हा मुलगा आला बघायला दीदीला तेव्हा मी प्रणव होता इथे. मग प्रणवनी फोन केला मला. मी जेव्हा अंगणेवाडीवरून येत होतो आम्ही दर्शन करून, आणि त्याच्या आधी मी तिरुपतीला गेलो होतो, महालक्ष्मी तिरुपती. बरोबर त्याच तारखेला आम्ही महालक्ष्मी तिरुपती जाऊन आलो होतो गेल्या वर्षी. आणि 1 वर्ष नाही झाला आणि 30 तारखेला आमचं दीदीला तो मुलगा बघायला आला. आणि दीदीनी फोन करून सांगितलं मला दादा तो मुलगा आवडतोय. मी बोललो तू मामाशी बोलणं झालं, बोलले मामांना आम्ही कळवलंय चौकशीसाठी. पण आम्ही जेव्हा फोन केला तेव्हा आम्हाला एक शुभम म्हणून ज्याला फोन केला तोच डायरेक्ट शुभम म्हणून मुलगा त्या गावातला होता. मग त्या मुलाने आम्हाला स्टोरी सांगितली, बोलतो मी शुभम आहे, पण बोलतो माझं नाही, बोलतो रुपेशला असा एक मुलगा आहे आणि तो खूप छान आहे, बोलतो तुम्ही बिंदास द्या, कलरकडे बघू नको, मुलगा खूप छान आहे, स्वभावाने छान आहे. तर प्रणवचं पहिल्यापासून होतं थोडं म्हणजे शेवटी आपली बहीण आहे इकडे काय आपल्याला जरा दादा हे. पण मी नंतर प्रणव सांगला खरंच खूप छान आहे आणि आपण तयार होऊ. मग प्रणवही तयार झाला, बोला दादा चल, दीदीची खुशी तिथं आपली खुशी. आणि मग दीदीनी पण सर्वांना आम्हाला सांगितलं नाही मला आवडतो तो, आणि आम्हाला निर्णय मग आमचा फायनल झाला. मग त्या लोकांना आम्ही बोलवलं. तर त्या लोकांनी पण एवढी घाई केली म्हणजे त्यांना दीदीचा स्वभाव किंवा काय आवडलं माहिती, पण त्या लोकांनी पण खूप घाई केली. म्हणजे आपण लगेच टिळा लावायचा प्रोग्राम, लगेच सर्व त्यांनी प्रोग्राम सुरू केले. मग आम्ही बोललो आम्हाला लागणार तरी थोडासा टाइम द्या, आणि मग त्यासाठी आम्ही थोडासा तो लेट घेतला कार्यक्रम. मला प्राण्यांची आवड माझ्या दादामुळेच आहे, कारण त्याला प्रचंड प्राणी आवडतात. आणि किओ पण त्यांनी तसंच आणलाय. तसंच आमच्याकडे एक राणा आहे. राणा आता घाटावर आहे, पण तो आता असता तर आमचं प्लॅनिंग होतं की त्याला हल्दीला आणायचंय. खूप म्हणजे असं होतं प्राण्यांना समजत नाही, पण माणसापेक्षा प्राण्यांना सगळ्यात जास्त समजतं. तो बैल म्हणजे एवढा म्हणजे तो सगळ्यांना मारेल, पण त्याला तो माया बघतो. जो माया करतो ना तो त्याच्यावर माया करतो. एवढा चांगला आमचा राणा आहे. आमचा बैल आहे. बैल म्हणजे बैल नाही बोलू शकत त्याला, तो आमचा एक म्हणजे देवाचा नंदीच आहे.
त्याने आम्हाला आजपर्यंत कधीच कुठल्या म्हणजे शर्यतीला गेल्यावर कधीच कुठल्या म्हणजे याची कमी नाही पडून दिली. जेव्हा पण जाऊ तेवढा आमची त्याने इज्जत ठेवलेली आहे. आणि जेव्हा बघावं तेव्हा म्हणजे जेव्हा आपल्या नावास तो पळतो, आता एवढं ऊन आहे, किती ऊन असतं बाहेर, तर तो उन्हात एवढं आपल्या नावासाठी पळतो आत, माझ्या नावासाठी, म्हणजे माझा ग्रुप आहे माझा पोरांचा, आमचा गोठा ग्रुप करून नाही, त्या पोरांच्या सगळ्यांच्या इज्जतीसाठी तो पळतो. आणि तो मी शर्यती बघतो, मी घेऊन आलो बैल, आता माझा स्वतःचा बैल आहे, मी स्वतःने आणला, सगळं केलं, पण माझ्या मुलं यांना पण आवड लागली. जेव्हा तो काही पळायला जातो तेव्हा हे पण टीव्हीला लावून बघत बसतात का हा आता राणा पळायला गेलाय, कितवी नंबर मध्ये पळणार, मग आता त्याची शर्यत सुटणार का, हे स्वतःहून आपल्याला फोन करून विचारणार. ही आपल्याला त्याच्याबद्दल लागलेलं त्याचं प्रेम म्हणजे आहे, त्याला म्हणजे असं घरातल्या मेंबर येतो एक असं बघायला गेलो तर. बस बाकी काय नाही, तर राणा फक्त आपला राणा आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आमच्या दिदीला जिजूंनी, जिजूंच्या मम्मी पप्पांनी, नंदेने, सर्वांनी म्हणजे सुखात ठेवावं आणि आमच्या दिदीच्या डोळ्यात कधीच अश्रू नाही यावं. आमची दिदी एवढी प्रेमळ आहे ना, सर्वांना जीव लावतो. त्यांना एवढंच बोलायचं आहे की आमच्या दिदीच्या डोळ्यातून कधीच अश्रू येऊ नये. आज आमच्या दिदीचं लग्न आहे. दिदी माझी बालपणीची मैत्रीण आहे. आम्ही एकत्रच वाढलोय लहानपणापासून, एकाच चाळीत राहिलोय. चाळीपासून ते बिल्डिंगपर्यंतचा प्रवास आहे आणि आज तिचं लग्न आहे. माझं लग्न झालं तेव्हा मला नव्हतं वाटलं की माझं लग्न आहे, कारण मी लव्ह मॅरेज केलं आहे. पण दिदीचं लग्न होतं आहे ना, हे बघून मला असं वाटतं की दिदीच्या मम्मीला बघून जास्त मला त्रास होतोय की माझ्या मम्मीला किती त्रास झाला असेल जेव्हा माझं लग्न झालं. आणि तिच्या वडिलांकडे तर बघूच शकत नाही, कारण आम्हाला लहानपणापासून त्यांनी प्रेम दिलंय. मला बहीण नाही आहे सख्खी, पण मी हिच्यासोबतच राहिली. पण माझं लग्न झाल्यापासून मी यांना टाईम नाही देते, फक्त येते जाते हाय बाय बस. आणि लग्नाला पण यायला जमत नव्हतं. 2दा फोन केला काकींनी की ये पप्पी ये, घरात प्रॉब्लेम असल्यामुळे शेवटी मी आली. घरात काही असू दे, भांडणं करून का होईना पण आली. पण आज दिदीचं लग्न आहे. आणि आमच्या दिदीला देवाचा एवढा शौक आहे की दिदी प्रत्येक सोमवारी उपवास करून करून दिदीला शंकरासारखा नवरा भेटलाय. त्याच्यामुळे एवढीच विनंती आहे की तू सुखात राहा.